एसटी कामगारांच्या या काम बंद आंदोलनामुळे आज सकाळी 8 पर्यंत राज्यभरातल्या एसटीच्या 251 आगारांपैकी 63 आगार पूर्णपणे बंद होते। 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती तर 115 आगारांमधील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होती। या आंदोलनाचा सर्वाधिक फटका कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसतोय। सुमारे 1000 बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून आज कोकणासाठी रवाना होत आहेत। संपामुळे बाहेरच्या विभागातून तेवढ्या बसेस उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, लाल परीला हा मोठा ब्रेक आहे। 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू आहे। एकंदरीतच आजच्या बैठकीतनं तोडगा निघेल अशीच अपेक्षा सगळ्यांची। अपेक्षा तर आहे, कारण खास करून यामध्ये सर्वसामान्य लोकांना सर्वाधिक जास्त त्रास होताना दिसून येतो। कालपासून या संपाचा फटका सर्वाधिक जास्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये घरी जाणार आहे त्या चाकरमान्यांना बसणार आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर हा संप मिटावा याची दक्षता घेतली जात आहे। सरकारकडून आज देखील या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत या संदर्भातला तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज या बैठकीमध्ये तोडगा निघेल, त्यामुळे तुम्ही संप मागे घ्यावा अशा प्रकारचं आवाहन देखील एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नक्कीच, नेमकं काय होतंय याकडे लक्ष असेलच। अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनाचा सर्वाधिक फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसतोय।